नमस्ते, मी डॉक्टर सुमित श्रीकांत मोरे, एमडी मेडिसिन आहे. धुळे सोलापूर येथे मनोरमा हार्ट डायबिटीस अँड थायरॉइड क्लिनिक, तसेच 7 रस्त्याला प्राईड हॉस्पिटल येथे ॲज अ फिजिशियन अँड इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम करतो. हा सध्याचा मला वाटतं ट्रेंडिंग टॉपिक आहे की वजन कमी करण्यासाठीचं इंजेक्शन. आपण डे टू डे लाईफमध्ये एक्सरसाइज करून किंवा डाएट मेंटेन करून बऱ्याचदा प्रयत्न सगळेजण करतात की वजन कमी व्हायला पाहिजे. बीएमआय जो आहे आपला हा 25च्या आत पाहिजे. पण बऱ्याचशा गोष्टी जिम वगैरे लावून सुद्धा त्या पद्धतीनं प्रमाण वजन कमी होत नाही आणि बऱ्याचदा पेशंटचं काही जणांचं वय जास्त असतं किंवा वजन जास्त झाल्यामुळं गुडघेदुखी बाकीचे त्रास राहतात, त्यामुळे ते जिम किंवा एक्सरसाइज सुद्धा त्या पद्धतीने करू शकत नाही. तर त्यासाठी आता सध्याला ॲज अ ट्रीटमेंट पार्ट म्हणून 2 इंजेक्शन आहेत. एक सेमाग्लुटाइड म्हणून आहे आणि दुसरं टिरझेप्टाइड. दोघांचीही इंजेक्शन जे आहेत हे आपल्याला आठवड्याला एकदा घ्यावे लागतात. सेमाग्लुटाइड हे सध्याला ऑफ पेटंट झाल्यामुळं तुमचा महिन्याचा खर्च जवळपास फक्त 2,000 रुपयात होऊन जातो. त्याच्यानं 14 ते 15% पर्यंत वेट लॉस होतो. तेच टिरझेप्टाइड जे आहे ह्याची कॉस्टिंग जवळपास 12 ते 14,000 महिन्याची होते, पण त्याच्यानं वेट लॉस जो आहे हा 20 ते 22% पर्यंत अचीव्ह करता येतो. दोघांची ऍक्शन ही प्रामुख्यानं ते GLP-1 इनिबिटर आहेत, पोटावर असते, पण टिरझेप्टाइडची ऍक्शन ब्रेनवर राहते. GIP इनिबिटर असल्यामुळे सटायटी सेंटर देखील वर ऍक्शन देते. सेमाग्लुटाइडचं जे इंजेक्शन आहे नॉर्मली ज्यांचं बीएमआय जास्त आहे त्यांना आपण 0.25 न चालू करतो आणि रिझल्ट हे खूप छान आहेत. वजनामुळे होणारे जे त्रास आहेत त्याच्यासाठी ते इंजेक्शन खूपच आता माझ्या बरेचशा पेशंटला मी चालू केलेलं आहे. रिझल्ट छान मध्ये देखील कमी बऱ्यापैकी होतो. वेट लॉस देखील खूप चांगला याची होतो आणि आता ते ऑफ पेटंट झाल्यामुळं किंमत देखील त्याची बऱ्यापैकी कमी झालेली आहे. आता इंडिकेशन हे प्रत्येकाला लागू आहे का, तर उत्तर आहे नाही. तुम्ही तुमचे जे फिजिशियन आहेत ज्यांना डायबिटीस साठी किंवा बीपी किंवा ज्यांना दाखवतात त्यांना तुम्ही कन्सल्ट करा आणि त्यानुसार ते इंजेक्शन चालू करा. आणि बेसिक काही टेस्ट असतात, कोलेस्ट्रॉलची असेल, अमायलेज असेल, सोनोग्राफी असेल, या गोष्टी करून ते इंजेक्शन चालू करायचं. साईड इफेक्ट मेनली जो आहे हा पोटावर आहे, ज्याने काही वेळा कॉन्स्टिपेशन, ढेकर येणं किंवा जुलाब लागणं हे होऊ शकतात, पण त्याचं प्रमाण देखील कमी आहे. पण इंजेक्शन चालू केल्यानंतर वेट लॉस किंवा जे रिझल्ट आहेत हे खूपच छान आहेत. बरेचसे जे बीपी किंवा शुगरचे पेशंट आहेत ते जे मेटाबॉलिक म्हणजे त्यांचं वजन देखील जास्त आहे, अशा ज्या पेशंटला मी काही इंजेक्शन स्टार्ट केलेले आहे त्यांच्यामध्ये वेट लॉस देखील बऱ्यापैकी चांगलं अचीव्ह होतं. त्यासोबतच त्यांच्या बीपी किंवा शुगरच्या गोळ्यांचं प्रमाण देखील बऱ्यापैकी कमी होऊन जातं. त्यामुळं मला वाटतं की हे जे इंजेक्शन मार्केटमध्ये आलेलं आहे किंवा जे सध्याला डॉक्टर्स बऱ्यापैकी प्रिस्क्राईब करतायत ते खूप बेनिफिशियल आहे. पण मला चालू करायच्या आधी आपले जे कन्सल्टंट आहेत किंवा जे डॉक्टर आहेत त्यांना भेटूनच करा. हे साधं या पद्धतीने इंजेक्शन आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्यात डोसेज देखील आहेत की जे 0.25, 0.5, 1 मिलीग्राम या पद्धतीने आपल्याला डोस वाढवत द्यायचा आहे आणि सबक्युटेनियस घ्यायचंय, आठवड्यातनं एकदा घ्यायचंय आणि रिझल्ट चांगले आहेत. पण परत शेवटी महत्वाची नोट की चालू करायच्या आधी तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांना एकदा भेटा आणि त्यांना भेटूनच हे इंजेक्शनची चालू करा. कोणीतरी सल्ला देत आहे किंवा नेटवर बघून किंवा मोबाईलवर वाचून हे स्वतःहून चालू करू नका. धन्यवाद.